Good morning, friends. Today we are dealing with SYB's first poem, All the World Stage. This is a famous poem by William Shakespeare. As we know this that William Shakespeare is one of the outstanding legendary figure in the history of English drama in particular and English literature in general. He is a gifted dramatist and a poet of Elizabethan period. Shakespeare displays through understanding of human nature and deep insight into the complexities and subtleties of human psyche. His world famous tragedies and sonnet contains his philosophy of life. All the world stage is selected from a wonderful tragic comedy. As You Like It, Shakespeare compares human life with drama and explain how men and women enter this drama, play their roles and exit. Shakespeare classifies various stages of human life and shows how one has to play many roles as per the stage. मित्रांनो, ऑल द वर्ल्ड स्टेज ही विल्यम शेक्सपियर यांची ॲज यू लाईक इट ह्या असणाऱ्या ट्रेझी कॉमेडीमधील एका नाटकातील असणारा दृश्य लिहित असताना एक कविता जी जगाचं तत्त्वज्ञान सांगणारी आहे. माणसाच्या जीवनामध्ये नाटकाच्या अंकांप्रमाणेच कसे बदल होत जातात याचं वर्णन कवी या ठिकाणी करताना आपल्याला दिसतात. द लाईफ ऑफ अ मॅन इज कम्पेअर्ड विथ द 7 स्टेजेस अँड द पोएट सेज दॅट ऑल द वर्ल्ड स्टेज and all the men and women are merely players. According to him, wherever we go, we will find men and women and their relationships, their domestic, social, economical, cultural relations are developed, and those relationships have been depicted in a various ways. That is what we called is as a literature. It may be in the form of a poetry, maybe in a drama, maybe novel or epics as well. So this poem is describing the philosophy of men and women. जगातील असणारी जी स्त्री पुरुष आहेत, हे जग म्हणजे एक रंगभूमी आहे आणि आपण येणारी स्त्री पुरुष म्हणजे या असणाऱ्या नाटकातील पात्र आहोत. दे हॅव देअर एक्झिस्ट अँड देअर एंट्रान्सेस. ज्याप्रमाणे नाटकाच्या प्रवेशामध्ये किंवा स्टेजवर एका बाजूने प्रवेश असतो तर दुसऱ्या बाजूला एक्झिट म्हणजे जाण्याचा मार्ग असतो. एका बाजूला आगमन आहे तर दुसऱ्या बाजूला निर्गमन आहे. तसं माणसाच्या जीवनामध्ये एका बाजूला जन्म आहे तर दुसऱ्या बाजूला मृत्यू आहे. एका बाजूला बालपण आहे तर दुसऱ्या बाजूला वार्धक्य आहे. एका बाजूला गोंडस अशा प्रकारचं निर्मळ आयुष्य आहे तर दुसऱ्या बाजूला संकटांनी जर्जरत्वाने भरलेलं असणारं जे आयुष्य आहे. आणि म्हणून सुख आणि दुःख, अंधार आणि प्रकाश, काळं आणि पांढरं, ऊन आणि सावली, सकारात्मकता नकारात्मकता अशा अनंत असणाऱ्या संकटमय याच्यातून जाणारं जीवन म्हणजे एंट्रान्स आणि एक्झिट आहे. अँड वन मॅन इन हिज टाईम प्लेज मेनी पार्ट्स. एकाच वेळी एका माणसाला म्हणजेच महिलेला किंवा या जगात आलेल्या प्रत्येक असणाऱ्या व्यक्तीला वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका निभवाव्या लागतात. आणि त्या भूमिका म्हणजे कधी त्याला असणाऱ्या त्याच्या वाट्याला आलेली, मग ती बहिणीची असेल, आईची असेल, मुलीची असेल, सुनेची असेल, सासूची असेल,
आत्याची असेल, मामीची असेल, किंबहुना माणसांच्या पुरुषांच्या बाबतीत पाहिलं तर तो कोणाचा मुलगा असेल, तो कोणाचा बॉस असेल, तो कदाचित कोणाच्या हाताखाली असणारा आणि दुय्यम दर्जाचा असणारा सेवक असेल, तो राजाही असेल, तो सेवकही असेल, तो महात्माही असेल आणि तो दुरात्माही असेल. अशा अनेक प्रकारच्या असणाऱ्या आणि भूमिकेमधून त्याला जीवन कुंठित जायचं असतं. आणि हे माणसाचं जीवन शेक्सपियर या ठिकाणी या कवितेमध्ये 7 विभागामध्ये विभागतात. His acts being 7 ages, at first the infant mewling and pucking in the nurse arm. सुरुवातीला जन्माला आल्यानंतर अर्भकाच्या आणि भूमिकेमध्ये त्याला यावं लागतं, जे परावलंबी असतं, दुसऱ्याच्या असणाऱ्या मांडीवर, दुसऱ्याच्या हातामध्ये आणि रडगाणं गात असतं. कधी परिचारिकेच्या, कधी नर्सच्या हातामध्ये ते असतं. याचाच अर्थ असा की बालपण हे जे आहे हे आमचं परावलंबनामध्ये जात असतं. देन द व्हायनिंग स्कूल बॉय, आणि जरा मोठा होतो आणि मोठा झाल्यावर त्याला त्याच्यामागे शाळेमध्ये जाण्याची जबाबदारी येते. मग ही शाळा कदाचित शिक्षणाची शाळा नाही, आणि शिक्षणाची शाळा म्हटली तरी ती वावगी नाही, परंतु शाळा म्हणत असताना मित्र हो आपल्याला हे पण लक्षात घ्यावं लागेल की जीवन ज्याप्रमाणे आम्ही शाळेमध्ये हे वर्ग बदलत असतो, एका वर्गातनं दुसऱ्या वर्गामध्ये आणि उत्तीर्ण होऊन पुढे जात असतो, तशाच पद्धतीने आयुष्यामध्ये अनेक समस्यांना पादाक्रांत करत करत आम्हाला पुढे जायचं असतं. आणि म्हणून कधी त्याच्या असणाऱ्या पाठीवर शाळेची असणारी स्कूल बॅग असते, सॅचेल. आता स्कूल बॅग म्हणजेच काय तर ओझं. आणि म्हणून असं जगामध्ये आपल्याला एकही माणूस दिसणार नाही की जो संकटाने ग्रासलेला नसेल, ज्याच्या आयुष्यामध्ये दुःख नसतील. अशा प्रकारची अवस्था आपल्याला कधीच कुठे दिसणार नाही. एव्हरीबडी इन द लाईफ seems or feels or rather experienced the miseries and pathos. There is a patheticity and there is a miseries in the life of everybody. प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःखाच्या छटा आपल्याला दिसतात. At first the infant mewling in the pucking arms of the nurse arms, and then the whining schoolboy with his satchel and shining morning face. लहानपणी आणि नवीनच असणाऱ्या उमलणाऱ्या फुलासारखे असणारे सर्व अवयव, बुद्धी, भावना, आपल्या असणाऱ्या आशा आकांक्षा, आपल्या विचारांची असणारी उंची हळूहळू हळूहळू प्रफुल्लित होत असल्या कारणाने आणि त्या शाळेत जाणाऱ्या मुलाचा किंवा मुलीचा चेहरा अतिशय उमलणाऱ्या उगवणाऱ्या सूर्यासारखा तेजस्वी असतो. नंतर नंतर मात्र तो अतिशय आपल्या पाठीवर ओझं घेणाऱ्या गोगलगाईसारखा होतो. याचाच अर्थ असा की हळूहळू संकटांना सामोरं जाता जाता संकट याच ठिकाणी राहतात आणि संकटातून जाणारा जसा संपतो तसंच कायम माणसाचं आयुष्य आहे. अँड देन, आणि म्हणून सुरुवातीला अर्भक, दुसऱ्यांदा शाळेतला स्कूल बॉय, आणि तिसरी स्टेज या ठिकाणी विल्यम शेक्सपियर आपल्याला सांगतायत ते म्हणजे देन द लव्हर साईंग लाईक फर्नान्स विथ द वूफुल बॅलड. आणि त्यानंतर तारुण्यामध्ये आल्यानंतर, युवक अवस्थेमध्ये आल्यानंतर त्याच्या मनामध्ये प्रेम वासना जन्म यायला लागतात. एकमेकाबद्दलचं आकर्षण निर्माण होतं आणि एकमेकाबद्दलचा असणारा विरह करत असताना त्याच्या मनामध्ये अनेक प्रकारचे असणारे समुद्रामध्ये जशा पद्धतीने भरते उठे होत असतात, तशा पद्धतीने देर आर मेनी do's and don'ts, and goods and bad, vices and virtues have been always lingering in the mind of him, and he felt sometime very happy, at the other time he felt very nervous. This is what the such stormy life in the life of a man. Made to his mistress eyebrow, then
soldiers full of strength, oath, and bearded like the pard, jealous in honor. And after playing the role of lover, he or she become the master and mistress of life, and then after that he becomes a soldier who always be ready to fight against the enemy. When we think about the war and warrior, the soldier always be ready to fight with their enemies. Now here in the life of us, the enemy itself is nothing but the impediments which appears in his life, and he or she used to tackle and cross over. That is what the fighting which we will find all the time with all the people. Then jealous in honor, sudden and quick in quarrel, seeking the bubble of reputation, and when the man or the woman has having an responsibility of their life, they are after the reputation, they are having their own ego, and due to that there is a controversy, there is a struggle, sometime there is some kind of a segregation from the real values, and the life is nothing but the amalgamation of strange kind of philosophy, even in the canon mouth. And then justice, if in fair round belly with good capon lined. And whenever we see the soldiers sometime take the daring, he took the challenge and ready for the sacrificing in the another phase of life. In this fairness of life, his body changes its shape, and his belly uh, become a good line, capon line with eyes severe, beard or formal cut. The hairs appears on his mouth touches, and there is a beard, and the whole feature of physical feature of him or her changes as the um, time permits him or her, full of voice, saw and modern instances. Sometime he or she used to behave with the morality, with having the cultures, rules and regulation always be followed by him, with him or her, and so he plays his part. आणि मग प्रियकर प्रियसीच्या याच्यातून निघाल्यानंतर संसारामध्ये ग्रहस्थाश्रमाच्या चक्रात तो सापडतो कधी कधी, आणि मग एखाद्या सैनिकासारखा लढण्यासाठी जीवनभर तो किंवा ती तत्पर असते. काही काही वेळा अगदी तोफेच्या तोंडावर जाण्याचे सुद्धा प्रसंग येतात. म्हणजेच अगदी जवळच्या माणसांबरोबर सुद्धा गैरसमज होतात, विरोधाभासात्मक परिस्थिती निर्माण होते, चांगली नाती दुरावतात, दुरावलेली नाती जवळ होत असतात, आणि अशा वेळेमध्ये शरीरही आपले असणारे गुणधर्म बदलत जातो. लहान असणारा मुलगा तरुण अवस्थे आल्यानंतर त्याच्या तोंडावर आणि त्याच्या असणाऱ्या याच्यावर केस यायला लागतात, म्हणजेच तो प्रौढ आणि पुरुष दिसायला लागतो. महिला असेल तर तिच्याही असणारे शारीरिक बदल व्हायला लागतात. तिच्या आणि त्याच्या असणाऱ्या वर्तनामध्ये शहाणपणा, बुद्धिप्रामाण्य येऊ लागत असतं, आणि अशा पद्धतीने हा त्याच्या आयुष्याचा 5वा अंक हा सरकत असतो. द 6th age sips into the lean and slipped pantaloon with a spectacle on nose and pouch on side. नंतरच्या काळामध्ये मात्र 6व्या स्टेजमध्ये त्याचं सर्व जे शारीरिक असणारं सौंदर्य आहे ते हळूहळू आणि ओटीच्या लाटेप्रमाणे मागे जायला लागतं, आणि आता डोळ्यांवर चष्मा येऊन जातो, नाक गळायला लागतं, आणि पाऊच किंवा काठीची त्याला गरज पडायला लागते. ही इज युथफुल होज वेल सेव्ड वर्ल्ड वाईड. त्याच्या तारुण्यातलं, त्याच्या असणाऱ्या बालपणातलं जे शारीरिक वैभव असतं ते काळाच्या ओघामध्ये कुठेतरी आणि गडद दिसत होतं, ते आता मात्र गडप झालेलं दिसतं. फॉर इज श्रंक शांक अँड हिज बिग मॅनली व्हॉइस. आता त्याच्या आवाजामध्ये
आणि ताठरपणा येतो, त्याच्यातला मवाळपणा चालला जातो. टर्निंग अगेन्स्ट टुवर्ड द चाइल्ड इज ट्रेबल. आणि नंतरच्या काळामध्ये सर्व बुद्धिभ्रंश होऊन हाच असणारा एक बाळ, लहान मुलगा एक दिवस पुन्हा लहान बाळासारख्या क्रिया करायला लागतो. त्याला म्हातारपण म्हणतात. पाईप्स अँड व्हिसल्स इन धिस साऊंड. बोलता बोलता दात पडल्यामुळे आणि बोबडा बोलायला लागतो. मध्येच त्याच्या आणि सिट्या वाजायला लागतात. आणि हाच असणारा जो काळ असतो हा माणसाच्या जीवनातले आणि हा शेवटचा प्रवेश असतो. लास्ट सीन ऑफ ऑल दॅट एंड्स विथ द स्ट्रेंज इव्हेंटफुल हिस्ट्री. आणि हाच इतिहास प्रत्येकाच्या जीवनामध्ये म्हणजे नर्सच्या किंवा परिचारिकेच्या हातामध्ये जन्माला आल्यानंतर आणि रडणारा असणारा स्कूलबॉय झाल्यानंतर, दररोजच्या असणाऱ्या शाळेचे एक पुस्तकांचे ओझे वाहिल्यानंतर, काही काळानंतर प्रियकर प्रियशीच्या आणि वयामध्ये आल्यानंतर एकमेकासाठी झुरणं आणि विरहामध्ये मरणं, ह्या परिस्थितीत तो येतो. त्याच्यानंतरच्या असणाऱ्या स्टेजमध्ये गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करीत असताना पती पत्नीच्या आणि भूमिकेमध्ये येतो. त्यानंतर त्याला आणि तिला अनेक प्रकारच्या आव्हानांना सामोरं जावं लागतं. आणि असं करत असताना, आयुष्याचा डाव मांडत असताना, शरीर आणि आपलं असणारं आरोग्य हे कुठे वाऱ्यावर विरून गेलेलं आहे याचं मात्र तिला आणि त्याला भान राहत नाही. शरीर त्याचं सर्व आकारहीन आणि आकर्षणाहीन होतं. तेज सर्व चाललं जातं. हळूहळू आणि डोळ्यावर चष्मा यायला लागतो. दाढीचे केस पांढरे व्हायला लागतात. दात असतात ते पडायला लागतात. आणि एक काळामध्ये तर्णाबांड राजबिंडा आणि नक्षत्रासारखी दिसणारी ही मुलगी आणि हा मुलगा एक उदास असणाऱ्या वाळवंटी आयुष्यामध्ये प्रवेश करतो. त्याला जे जे प्राप्त झालेलं होतं ते आता परत जायला लागतं. आणि हीच असणारी त्याच्या जीवनाची आणि एक भाकड कथा म्हणूया किंवा रडकथा म्हणूया, ही प्रत्येकाच्या जीवनामध्ये येते. तो पुन्हा एकदा लहान मुलासारखा वागायला लागतो. आणि हे असणारी, ज्याला आम्ही साठी बुद्धी नाठी म्हणतो, अपभ्रंश प्रकार निर्माण होतो, बुद्धिभ्रंशाचं आक्रमण होतं. आणि तशा पद्धतीने हाच त्या माणसाच्या आयुष्याचा शेवटचा असणारा अंक असतो. दॅट्स एंड दिस स्ट्रेंज इव्हेंटफुल हिस्ट्री इज अ सेकंड चाइल्डनेस अँड मिअर ऑब्लिव्हियन, सॅन्स टीथ, सॅन्स आईज, सॅन्स टेस्ट अँड सॅन्स एव्हरीथिंग. आणि मग या असणाऱ्या आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुसरा बालिशपणा येतो. आणि तेव्हा त्याचे दात चालले जातात, डोळे चालले जातात, त्याची चव चालली जाते. आणि जीवनातल्या सर्वच गोष्टी पुन्हा परतीच्या वाटेला लागतात. आणि अशा वेळी माणसाच्या जीवनात जो असणारा काळ आहे तो त्याला भयावह वाटायला लागतो. परंतु धिस लाईफ ऑफ अ मॅन is compulsory. Nobody can say that, nobody can reject it, because these all stages are compulsory, because this world is a stage and everybody has to perform their roles as the nature has given him or her. And in that particular life, every person must have to play the required and essential role accordingly. The situations, events, incidents and experiences which has been occurred during his or her life, that is what the reality that Shakespeare has trying to say throughout this poem. So the 7 stages are very much important. मित्रांनो, माणसाच्या जीवनातल्या या 6 असणाऱ्या आणि ज्या स्थितीचं वर्णन या ठिकाणी विल्यम शेक्सपियर यांनी केलं आहे. असंच आपल्याला भारतामध्ये सुद्धा अनेक संतांच्या अभंगामधून
कबीरांच्या असणाऱ्या दोह्यांमधून आपल्याला हे लक्षात येतं. आणि म्हणून भागवतामध्ये सुद्धा अशा प्रकारे म्हटलं गेलं आहे की माणसाचं जीवन हे 7च दिवसाचं आहे. त्याला त्याच 7 दिवसामध्ये जन्मालाही यायचं आहे, मोठाही व्हायचं आहे. सर्व कार्यक्रम त्याचे लग्न असतील, वाढदिवस असतील त्याच्यातच साजरे करायचे आहेत. आणि शेवटचा दिवससुद्धा त्या 7च दिवसामध्ये असणार आहे. आणि म्हणून एक असणारी कविता जी होती, सोलोमन ग्रँडी बॉर्न ऑन मंडी, क्रिशन ऑन ट्यूजडे अँड दॅट वॉज द एंड ऑफ सोलोमन ग्रँडी. म्हणजे सोमवारी जन्माला आला, मंगळवारी मोठा झाला, बुधवारी शाळेत गेला, गुरुवारी समजायला आणि प्रौढावस्थेत आला, शुक्रवारी लग्न झालं, शनिवारी मेला, रविवारी अंत्ययात्रा झाली. असा जो सोलोमन ग्रँडीची कविता आणि लहान असणाऱ्या मुलांना इंग्लिशमध्ये शिकवली जाते, तशाच प्रकारचं जीवन किंवा आम्हाला इथं पण असं म्हटलं जातं किंवा सांगितलं जातं की 10 खेळण्यात गमवले, 20ीत वेळ वाढला, 10 खेळण्यात गमवले, 20ीत लग्न लागले, 30ीत वेळ वाढला आणि शेवटी अधोगतीला गेला, 40ीत म्हणे भगवंता आता काय करू रे आता, 50ीत सर्व ही काही हरपला, शेवटी अधोगतीला गेला, 60ीत झाली बुद्धी नाठी, 70ीत पडल्या सर्व गाठी, 80ीत झाली भेटी वार्धक्याची, अशी अवस्था अशी आहे. आणि म्हणून 90ीत सर्व संपले, 100ीत काहीच न उरले, आणि असाच आयुष्याचा झाला खेळा. आणि म्हणून 10 खेळण्यात गमवले, 20ीत लग्न लागले, लडकपन खेल में खोया, जवानी नींद भर सोया, बुढ़ापा देख कर रोया. That is what the philosophy all the people on the all languages have been trying to say throughout their literature and language and poems and poetry and drama. This is what the universal philosophy which has been told by William Shakespeare in this poem. That is all the words. Stage comes to end. With these words, I should stop my lecture. Thanking very much the student friends.